मी एकटी नाही आली, आमचा पूर्ण परिवार आला आहे. आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत जे CEO अकाउंटंट संचालक आहेत. ॲक्च्युली माझं शिक्षण BSc बॉटनी झालं आणि त्याच्यानंतर मी MCM केलं. मग लग्नानंतर जेव्हा मी पुण्यात आले, मिस्टरांचा बिझनेस होता, आमचं इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस होत्या. तर मग घरची व्यक्ती आणि अकाउंट डिपार्टमेंट बघितलं पाहिजे म्हणून मी अकाउंट डिपार्टमेंट बघत होती. त्याच्यामुळे शेती ह्या विषयाशी काही हे झालं नाही. पण आता मी शिबिरात मला पूर्ण माझं बॉटनी मला आठवलं जे मी शिकले होते, तर तो विषय कनेक्ट झाला. मिस्टरांचं जे आता फोन चालतात किंवा ते बोलतात गाई संदर्भात हे ते, तर त्या गोष्टी इथे आल्यावर मला खूप क्लिअर झाल्या. माऊली सरांचे खूप खूप आभार, त्यांनी खूप नॉलेज दिलं, म्हणजे इतकं डीप. आणि मग एक अजून जिज्ञासा वाढली की नाही अरे आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, नुसतं शिकून काही उपयोग होत नसतो. आता मला माझं बॉटनीचं नॉलेज माझं रिकॉल होत होतं मला. तो असे 4-5 शिबिरं झालेत, ग्रामविकासाचे, किसान संघाचे, दादा राणेंच्या सोबत सुद्धा 1-2 शिबिर झालेलं आहे. पण एवढी डिटेल माहिती जी माऊलीने सांगितली, आता कुठल्याही शिबिराला गेले की तिथे एकच विषय ऐकायला भेटतो. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच ठिकाणी एवढी माहिती ऐकायला भेटली, पहिल्यांदा ऐकायला भेटला. आणि इतकी त्याला प्रमाणात सहित, म्हणजे लॅबचे रिपोर्ट वगैरे कोणी कोणी असं अंधधुंदी मारून देतं की ते असं असेल, झालं होतं, असेल, होईल, असे बरेच शब्द आपल्याला सांगतात. परंतु प्रमाणात सहित जे आहे ते प्राचीन ग्रंथापासून आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे नवीन लॅबमध्ये तपासणी केली जाते तिथपर्यंत असे सगळे प्रमाण माऊलींनी आपल्याला सांगितले. तर याला जर व्यवस्थितरित्या अजून म्हणजे त्यांना जर आपण अशाच पद्धतीने मदत करत राहिले, जसं त्यांनी सांगितलं की कोणीतरी करा, एकटा माणूस सगळं करू शकत. आणि माझा आत्ताच 12वी नंतर 2 वर्ष ॲग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा झालाय. आणि मी काय असं शेती वगैरे कधी केलेली नाही. लहानपणी होते, जे गावी आम्ही राहायचो तेव्हा थोडंफार, पण कधी असं प्रत्यक्ष असं हे नाही केलेलं. पण इथे येऊन जे मला ॲग्रिकल्चर मध्ये शिकायला मिळालं त्याच्यापेक्षाही जास्त काही डीप, म्हणजे एवढं डीप आमचं घेतलं नव्हतं. तर त्यातल्या अजून काही नवीन गोष्टी मला इथे शिकायला मिळाल्या आणि खूप काही नवीन नवीन गोष्टी माऊली सरांकडून शिकायला मिळाल्या. आणि गो विषयामधलं तर खूप ज्ञान मिळालं. मला काहीच माहिती नव्हतं की गो विषय कसा असतो किंवा काय असं म्हणून, तर त्यामधलं खूप काही शिकायला मिळालं. आणि काकांकडून पण खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे माझ्या काकाने मला इतकं फोर्स केलं इथं यायला. माझ्या अजिबात इच्छा नव्हती इथं यायची. मला माझं कुठंतरी माइंड फ्रेश करायचं होतं, त्यासाठी इथं यायचं नव्हतं. पण नंतर ना हे मला एवढे फोर्स करतात म्हणून मी शेवटी रात्री 10 वाजता ठरवलं की चला आता जाऊच आपण. ऍटलिस्ट इथं आम्ही 2 दिवस आधी आलो होतो, त्याच्या म्हटलं निसर्गात तरी वेळ घालवता येईल. आणि त्यानंतर माऊलींसारखं व्यक्तिमत्व दिसलं, त्यामुळं पूर्ण म्हणजे विचारच माझे बदलून गेले. आणि त्याच्याच 2 दिवस आधी आम्ही NSSचा कॅम्प आमच्या कॉलेजमध्ये घेतलं होतं. तिथलं एक घटना सांगतो. त्या शाळेमध्ये मला एका विद्यार्थ्यानं विचारलं की संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC/SC किंवा वुमेनसाठी काय एवढं आरक्षण तयार केलेलं आहे, का दिलेलं आहे. तर मी त्यांना तिथं उत्तर दिलं की जे त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत, ज्यांचं डिग्रेडेशन झालेलं आहे, त्या सगळ्यांना अपलिफ्ट करण्यासाठी ते आरक्षण दिलेलं आहे. त्याच प्रकारे माऊलींचं काम आहे. ज्या जमिनीवर आपण सगळ्यांनी अत्याचार केलेले आहेत, ज्याचं डिग्रेडेशन झालेलं आहे, ते अपग्रेड करण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा केव्हाही विषमुक्त शेतीचं संविधान लिहिलं जाईल त्यावेळेस सुवर्णाक्षरांमध्ये माऊलींचं नाव लिहिलं जाईल. हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतःकरणाची पवित्रता ही आजोबांकडून बघितल्यावर कळल्याशिवाय राहत नाही. कारण की ज्यावेळेस आमच्या घरी आले होते ते, त्यावेळेसच मला त्यांचा स्वभाव इतका आवडला होता. मी त्यांना इतके विचित्र प्रश्न विचारले होते. आणि माझा खरं स्वभावच आहे तसा की विचित्र प्रश्न विचारून एखाद्याला प्रश्नांमध्ये टाकणं की हा किती वेळा विद्यार्थी आहे म्हणून. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं कुठलीच चूक नाही. आपण इथं 5 स्टार हॉटेलमध्ये सोयी सुविधा भोगण्यासाठी नाही आलो, इथं आपण शिकण्यासाठी आलेलो. आणि तेच आपलं मुख्य उद्दिष्ट असायला पाहिजे. त्यामुळं अशी टीका करण्यासाठी किंवा लूपहोल शोधण्यासाठी इथं कुठलीच गोष्ट नाहीये. एवढंच मला व्यक्त करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही इथं शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टीचा मी माझ्या गावामध्ये जाऊन नक्कीच उपयोग करेन. तिथल्या 10 ते 15 शेतकऱ्यांना एकत्रित करून जे आता आम्ही इथं शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा माझ्यापासून प्रयत्न करेन. कारण की स्वहितापेक्षा राष्ट्रहित सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असायला पाहिजे. आपलीच गाडी, आपलीच माळ, आपल्याच बायकोची गोल गोल साडी ह्यामध्ये न राहता पूर्ण गावाच्या प्रगतीसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि ही मोहीम देशपातळीवर तरी नेलीच पाहिजे. धन्यवाद.
शरद प्रभाकर पाटील, मुक्काम पोस्ट वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगावमधून आलो आहे. माझं मूळचं शिक्षण तर केमिकल इंजिनिअरिंग आहे, परंतु आणि त्यासोबत मी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे सर्व्हिसला होतो. परंतु एक हॉबी म्हणून, एक छंद म्हणून मला शेतीची आधीपासून आवड आहे. वडील आणि आजोबा आधी शेती करत होते, परंतु ते पारंपरिक रासायनिक शेती करत असताना मग मी ज्यावेळेस त्यामध्ये गेलो त्यावेळेस मी एक विचार केला की करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. मग मध्यंतरी असा विषय निघता सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती असं काहीतरी असतं हे मला आत्मा थ्रू माहिती पडलं होतं. तर त्याच्यामध्ये एक वेळेस असंच बघत असताना यूट्यूबवरती आणि रील्सवरती मी यूट्यूबवरती सरांचा व्हिडिओ पाहिला की त्याच्यामध्ये दाखवलं होतं त्यांनी की असं केल्यानंतर असं होतं, तसं केल्यानंतर ते होतं. नंतर मशागतीबद्दल मी एक पाहिलं त्याच्यामध्ये. तर मशागतीवरनं मला जर असं जाणवलं की जर मशागतीबद्दल सर जर एवढं सांगू शकतात तर यामध्ये काहीतरी आहे की जे आपल्याला शिकण्याची गरज आहे. आता आपण इतरत्र कॉलेजेसमध्ये भरपूर शिकतो, जसं आता BSc केमिकल इंजिनिअरिंग स्वतः केली आहे, त्यामध्ये भरपूर शिकवलं जातं, परंतु त्याचे ड्रॉबॅक्स कुणीच सांगत नाही. आणि शेती हा शास्त्रच तसं आहे की याच्यामध्ये आपण करतो काय आणि ते करावं काय पाहिजे याच्याबद्दल माहिती आपल्याला अत्यंत गरजेची आहे. आणि ज्या अपेक्षेसाठी मी आलो होतो की मला जे मी करत होतो 4 वर्षापासून काहीतरी प्रयत्न करायचो इकडचे यूट्यूबचे त्याचे व्हिडिओ बघून की काहीतरी प्रयत्न केला पाहिजे सेंद्रिय शेती करण्याचा. परंतु मला असं जाणवत होतं मधून की याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. तर त्यासाठी मी खास यांच्या शिबिरांची वाट पाहत होतो. निवासी ऑनलाईन मला बऱ्याच वेळेस 2-3 मेसेज आले, परंतु ऑनलाईन न करता मला निवासी करायचं होतं. मागच्या निवासी शिबिराला मी आलो, पण काही कारणास्तव अर्ध्या रस्त्यातनं मला परत जावं लागलं जळगावपासून. मग यावेळेस मी आधीच ठरवून ठेवलं होतं, घरच्यांचा किती विरोध असला तरी आधी हे शिबिर करायचं आणि या शिबिराचा मला खरंच फायदा होईल. आणि या शिबिरानंतर मला जेवढी अपेक्षा होती तेवढं मला जेवढं हवं होतं तेवढं तरी मिळालंय. पण अजून जे काय ते मी प्रॅक्टिकली याच्यामध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर जरी काही त्रुटी आल्या तर मी सरांशी नक्की संपर्कात राहील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही त्याच्याबद्दल जागरूकता देईल की आपण कुठंतरी चुकतोय आणि आपल्या जमिनीला म्हणजे आपल्या मातेला जे आहे ते निर्जीव करण्यापेक्षा आपण त्याला कसं तरी आपण वरती आणलं पाहिजे. आणि आपण शेतीकडे एक चांगल्या उद्योगाच्या याच्याने जर दृष्टीने बघायचा प्रयत्न केला तर तेही आपल्याला एक चांगला स्रोत देईल. मनापासून घेतच नव्हतं, मी खूप नशिबान आहे त्या बाबतीत. पण हे जे ऋषीमुनींनी आपल्या एवढं मोठं श्रम केलेलं ज्ञान आपल्याला मिळालं नाही, त्याच्याबद्दल जे काल सात्विक संताप व्यक्त केला त्यांनी, तो बघून खरंच मला म्हणजे आपल्या माऊलींना खरं ही दुसरी ज्ञानेश्वर माऊली भेटलेली आहे आपल्याला, खरोखरची माऊली. मला आठवतं की संत ज्ञानेश्वरांच्या बरोबर आणि त्या भावनांच्या बरोबर संत नामदेव होते आणि मला वाटतंय आणखी एक संत होते, त्यांचं नाव परवा पुस्तक छापलं गेलं, त्याच्या कार्यक्रमाला मिळतो आपण गेलो, संत गोरा कुंभार माऊलींच्या बरोबर. ते काका म्हणायचे त्यांना. आज या माऊलींच्या बरोबर ही आपण छोटी मोठी माणसं आहोत, वयानं मोठी असली तरी खरोखरची माऊली आपल्याला मिळाली. ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोलायचं या माऊलीच्या विषयी. प्रचंड परिश्रम, हलकं फुलकं शरीर, टाईट शेड्यूल, स्वतःची चिंता नाही. ज्ञानेश्वरांना पण स्वतःची चिंता काय नव्हती, आणखी काय कंपॅरिझन करायचं. मी संघाचं हे अनेक कार्यकर्ते बघितलेत, अनेक डेडिकेटेड माणसं बघितली, त्यांचं म्हणजे संघामध्ये अशी काय रत्नाच्या खाणी निर्माण करतात. मॅडम म्हणलं म्हणजे खाण आहे रत्नाची, हिरे माणिक. तर हे आपल्याला आता बघायला मिळतंय प्रत्यक्षात. आपण नशिबान आहोत की हे घडतंय आता. माझा एक मित्र म्हणला आता संघ सगळा तुमच्या बहुजनांचा झालेला. म्हणलं तू पण बहुजनाचा होताच, म्हणलं तो ब्राह्मण होता म्हणून मला संघ आता ब्राह्मणांचा राहिला नाही. म्हणलं तो कधीच ब्राह्मणांचा एकट्याचा नव्हता, म्हणलं तो आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणलं तसं दिसतंय वागण्यात कृतीत. पण आमचं खूप गैरसमज होतं. आम्ही कॉलेजच्या दिवसापासून ते अगदी वकिलीचे काही दिवसापर्यंत, कारण हे सगळं पेपरला येतं ना, ते प्रोग्रॅमिंग ऑफ माइंड आपलं जे फिक्स होतं ते वेगळं असतं. आणि संघाच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा पहिल्यांदा डिटेल बोललो ते ह्याच्यामध्ये भंडाऱ्यामध्ये, तेव्हा मला संघ कळाला. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही ना पेपरला जात नाही, आम्ही ना बातम्या देतो, ना आम्ही संघर्ष करतो, ना बातम्यांचा विरोध करतो, आम्ही ॲक्शन मोडवर आहोत. मग काल आहे तो सगळ्या प्रकारची माणसं, बुद्धिमान माणसांचं क्रीम आहे आणि ही देशाची खरी सेवा करतात. ही वेगळी माणसं, चांगली माणसं, कशाला बोलावं. पण जेवढं ज्ञान असेल माऊलीच्या रूपातली माणसं देतात. अनेक माऊल्या त्यांच्यामुळे तयार झाले, जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक शिवाजी तयार झाले आणि अटके पार आपण गेलो, तसे अनेक माऊली तयार झालेले आहेत. त्यात एक श्रेष्ठ माऊली मला हे भेटले, दुसऱ्या नंबरचे. पहिले सोमाने भेटले आणि हे 2 नंबरचे. पण हे आणखीन इतके श्रेष्ठ होणार आहेत आत्ताच्या वयाचा विचार करता, आणि झालेच पाहिजेत. हे पूर्ण महाराष्ट्र नाही,
देश बदलतील एवढी ताकद आहे. म्हणून तुम्हाला विनंती, एक मोठा भाऊ म्हणून एवढी की तब्येत जपायची. तब्येत का जपायची सांगतो की इथं डेडिकेशन करून किती बी केलं तर हे न संपणार आहे. ते तुम्ही डिवाइड करून आम्हाला जे देताय, आमचं काम आहे मल्टिप्लाय करायचं. पण तुम्ही जे आहे ना, तुमच्याकडे जी खरोखरची एनर्जी म्हणजे आम्ही आता हे कसं झालं, उसणं घेतलं. तुमचं उसणं प्लस ओरिजिनल आहे आणि ओरिजिनल जास्त आहे आणि पृथ्वीवीरच आहे. ते पृथ्वीवीराचं जे असतं ना, ते टिकाऊ असतं आणि त्याला माणसं किंमत देतात. शब्दवीर भरपूर आहेत, विचारवीर भरपूर आहेत, कृतीवीर पाहिजेत. आणि पृथ्वीवीराचं रोपटं लावण्यासाठी अशी महावृक्षासारखी माणसं आहेत. त्यामुळे आपण इथं सगळे एकत्र जमलो. खूप चांगलं काम आहे. आपल्याला हे काय करायचं आहे एवढंच मी थोडंसं लिहिलंय, तेवढं मी सांगतो आणि बौद्धिक अत्याचार थांबवतो. कारण अन्याय केल्याची भावना तुमच्यामध्ये येऊ नये माझ्याकडनं. मी न्यायाधीश आहे, मला एवढं सांगायचं. नमस्कार, माझं नाव कृष्णा काशीनाथ कोडी. मी जळगावचा आहे, मोवाडी जामनेर तालुक्यातली. आमच्याकडे 10 एकर शेती आहे. जे रासायनिक शेतीच करतो आम्ही ती. पण मग इथे यूट्यूबवर माऊलींचे व्हिडिओ बघितले मी आणि मग ठरवलं की जायचं शिबिराला आणि बघायचं काय काय नाही. आणि मग पण घरच्यांचा विरोध होता की काय शेती काय शिकावी लागते, दुसऱ्याचं बघायचं रोटर मारताय, ते कोळपणी करताय, निंदताय, तसंच आपण करायचंय. शेती काय शिकावी लागते म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही. ते माऊली कडनं शिकायला भेटलं. इकडची सगळी व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे, आवडलं ते. आणि सगळ्यांनी जर मिळून राहिले ग्रुपमध्ये तर माहिती होईल व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे अशी, आणि चांगलं राहील सगळे जर एक मिळून.